अनन्या संगत लग्न करून फसलोय. तर बघू दे का काही चाललं तर मी खायचं. असं फोर व्हीलर मध्ये बसलं ना असं मळमळतंय आणि उलटी आल्यासारखं होतंय. तुम्हाला पण होतंय का तसं? कमेंट करून सांगा. आणि याच्यावर काय उपाय आहे का? काय म्हणता बाबा, फोन आलता तुमच्या ॲड्रेसला मी येणार नाही, तुम्ही येऊन कलेक्ट करायला. थँक्यू सो मच गाईज. एवढा सपोर्ट आणि प्रेम दिल्याबद्दल. तरी वाढता वाढता पाणी यायला लागले म्हणाल्या तोंडाला. जाताना ते बोधग्यात न जाताना हे येते माहिती आहे काय? बोलग्या बोधगा काय म्हणतात? सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग अँड कसं काय. सो सगळ्यात पहिला तुम्हाला सांगतो लव्ह स्टोरीचा ब्लॉग आलेला आहे. सो नक्की जाऊन चॅनलला बघा. मी ना आज वांग्याचं भरीत बनवले आणि ते भरीत कसं झाले तुम्हाला दाखवतो. चला. सो हे बघा वांग्याचं भरीत बनवलेलं आहे आणि आता अनन्या इकडे वाढायला लागले. सो आता आम्ही जेवणार हे. तर हे बघा वाढता वाढता पाणी यायला लागले म्हणाल्या तोंडाला. हे बघा भरीत बनवले ते करायला लागले, वाढायला लागले आता जस्ट. सो चला आता आम्ही जेवण करतो. पहिला आमचं शूट चालू आहे आणि तुम्ही बघितला ब्लॉग, लव्ह स्टोरीचा ब्लॉग बघितला गाईस. खूप साऱ्या कमेंट आल्या तुमच्या, खूप साऱ्या कमेंट, खूप सारा प्रतिसाद. आमची लव्ह स्टोरी कशी वाटली खरं सांगा नक्की. आणि कमेंट तशा तुम्ही भरभरून केलाय की तुमची लव्ह स्टोरी आम्हाला आवडली, हार्ट टचिंग होती. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गाईज. एवढा सपोर्ट आणि प्रेम दिल्याबद्दल. असंच ब्लॉग वर प्रेम देत आणि राहा. आम्ही कास पठारला गेलो होतो, ते पण व्हिडिओ सगळ्यांनी बघितले. खूप सारं प्रेम दिलं त्या व्हिडिओला, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि काही त्याच्यावर कमेंट आल्यात की आमचा सातारा कसा वाटला. तर सातारा एक नंबर आहे. सातारकर सगळे जे बघत असतील त्यांना सांगतो की एकच नंबर सातारा आहे. आम्हाला स्वर्गच वाटलं आहे कास पठार म्हणजे. भरभरून कमेंट आल्या की तुम्ही वन डे स्टे करा वगैरे. तो आम्ही नेक्स्ट प्लॅन करणार आहे. तसंच करणार आहे. जेव्हा फुलं येतील ना तेव्हा. आम्हाला पुढे बघायला मिळालं नाही अजून पुढचं वाला जे तुम्ही म्हटलं अजून ते पायरीवर पाणी वगैरे तिथला तुम्ही. सो हो आम्ही उशीर झाला होता आम्हाला, त्यामुळे आम्ही लगेच रिटर्न घेतली गाडी. आणि गाडी इलेक्ट्रिक असल्यामुळे चार्जिंग पण कमी होतं तसं, त्यामुळं आम्ही रिटर्न घेतली. सो चला आता नेक्स्ट टाइमला आम्ही वन डे ट्रिप करेनच तिथं, तुमच्याकडे येणच नक्कीच. आणि ज्यांना आपण भेटलो होतो ना साताऱ्यात किंवा कराडमध्ये किंवा कास पठारमध्ये, त्यांनी सगळ्यांनी कमेंट केली की तुम्ही आम्हाला भेटलं, आम्हाला खूप छान वाटलं. तर आम्हाला पण खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. क्वेश्चन अँड आन्सरचा ब्लॉग घेऊन येणार आहे. जे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारले ते त्याचा अजून एक स्पेशल ब्लॉग बनवू. खूप सारे तुमचे क्वेश्चन आहे ना अजून लव्ह मॅरेजच्याच रिलेटेड. अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करा लगेच, त्याचा आणि उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आता आमचं चालू आहे शूट. हे बघा मेकअप, थोडंसं मेकअप याला करतो. हा डार्क आहे, ते चमक आहे का, मेकअप करावे का मॅडम. मेकअप मॅडम. पिंक वाटाले गाईज. नका लावू. पिंक नाही, सगळ्यात डार्क वाली हीच आहे गाईज. आम्ही कास पठारावर आलो आणि एवढं दमलो होतो ना आम्ही, नॉन स्टॉप थांबलोच नाही कुठं. सगळं बघत आहे ना फिरलो, खायला. आणि मेन म्हणजे खाणं पिणं विसरलो सगळं आम्ही तिथं वर गेल्यावर. असं वाटलं की आपण, आणि असं काय नाही की कोणत्याच हॉटेलमध्ये जेवण आम्हाला भेटत नव्हतं. सगळ्या हॉटेलमध्ये जेवण होतं, पण आम्हाला कसं उत्साह एक होतं ना की नाही आधी शूट वगैरे करायचं मग नंतर जेवण वगैरे ते करायचं. खूप सारे हॉटेल्स पण होते, पण आम्हाला एकदम असं सुटसुटीत पाहिजे होतं, है की नाही. सुटसुटीत पाहिलं होतं. आणि मग फायनली तसं हॉटेल आम्हाला भेटलं. आणि त्या हॉटेलचं काय नाव होतं? द टेस्ट ऑफ कराड. टेस्ट ऑफ कराड. मस्त जेवण होतं तिथलं. जेवलो आम्ही. मी लय विचार केलता हो, तुम्ही मला गाडीत सांगत होते ना मटण रस्सा आणि भाकरी ते असं काला करून खायचं. आणि मी तिथं गेल्यावर नेमकं मला ते खाऊच वाटलं नाही. मी फक्त एक चपाती खाल्ली त्याच्यासोबत आणि मग दाल खिचडी मागवली. कारण ना मला असं फोर व्हीलर मध्ये बसलं ना असं मळमळतंय आणि उलटी आल्यासारखं होतंय. तुम्हाला पण होतंय का तसं? कमेंट करून सांगा. आणि याच्यावर काय उपाय आहे का? आता लॉंग रूटला आपण जातो किंवा शूटला पण आम्ही जातो ना तेव्हा पण मला तसं होतंय. तर याच्यावर काय उपाय आहे का नक्की सांगा. काय नक्की सांगा काय उपाय का. अरे मला होत नव्हतं तसं. जर रोज रोज गेलो ना गाडीत आपण मग नाही होणार. म्हणून म्हणते रोज रोज फिरायला चालत जावा. फिरायला चालत जा. फिरायला जात जाऊया. फिरायला जात जावा नाही, फिरायला चलत जावा. आता फिरायला जा काय फिरायला नेत जावा. सॉरी, फिरायला नेत फिरायला जाऊया. हा धनी धनी. अगर किसी में लगता है मनी तब लेके जाएगा धनी. आम्ही एवढं चाललो ना त्या दिवशी कास पठारवर की सगळे पायाला गोळे आले होते आमच्या. आम्ही सगळेजण दुसऱ्या दिवशी ढेर पूर्ण असं काय बापरे एवढं फिरलो जरा. पण आम्ही
वन आणि डे स्टे आम्हाला घेतला असता एक्साइटमेंट पण होती तुमच्यापर्यंत लवकर व्हिडिओ पोहोचले पाहिजे. तर त्या लगेच त्या कामाला लागलो. आम्ही फोटो काढलेले तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, लगेच post गाण्याचे कशी व्हिडिओ केलं? तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, है की नाही. आणि गाईज तुम्हाला सांगतो आम्ही इथून असं एवढं एक्साइटमेंटने गेलो होतो. आम्हाला पहिला वाटलं ते पहिल्या जाताना ते बोधग्यातनं जाताना हे येते माहिती आहे काय बोधग्या डिप्रेशन. बोधगा काय म्हणतात बोगदा. बोगदा बोगदात जाताना पहिला एक रोड येते असा वळण घाटातला घाटातला ते आणि डोंगर अशी गाडी आणि अशी आणि डोंगर वर- बाहेर आपल्या सनरूप मधनं पण दिसत होतं. सनरूफ मधून आम्ही अशी डोंगर वर बघायला आणि गाडी खाली. बापरे भीती वाटत होती आम्हाला गाईज लय. फक्त आम्हाला वाटलं आता ही रोड इथून पुढे पूर्ण तसंच आहे काय लय भेलो. फक्त स्टार्टिंग स्पेस तेवढंच वळत तसा आहे. जरा आत गेल्यानंतर मग निवांत मग कास पठारावर जाऊस पर्यंत काहीच खाई नाही काहीच हे नाही. म्हणजे खाई आहे रोड पण उचलून दिसत लय लांब नव्हती ना, धुकंच एवढं रोड होतं. नाही, रोड लांब उन्हाळ्यात लांब आहे. दिसत असेल उन्हाळ्यात. हा उन्हाळ्यात दिसत आहे तिथं तेवढं घाटापाशी त्या बोगदापासून जरा जवळ लगेच खाय आहे ना. रोड संपला की लगेच खाय आणि इकडं डोंगर पुढं मग भारी आहे एकदम भारी वाटलं. पण आम्ही नेक्स्ट टाइम ट्रिप करणार आहे. आणि खरंच महाराष्ट्रातलं आपल्या महाराष्ट्रात एवढं भारी सुंदर ठिकाण आहे आपल्याला माहित होतं पण कधी गेलो नव्हतं. आज स्वतः वेळ बघितलं मिळत आम्ही. नाही ना, कामं असतात आपले, पण वेळेतला वेळ काढून नक्की फिरायला जावा विथ फॅमिली. So, आम्हाला- फॅमिली सोबत जी मजा येते ना. आणि काही साताऱ्यामध्ये आम्ही नेक्स्ट टाइम जाणार तर आम्हाला हॉटेल पण चांगले सजेस्ट करा तिथले की आता चांगलं suggest करून मटन ठेवा. भाकरी असं रस्सा. काला करून. आणि कमेंट पण आली आहे की साताऱ्यात आहे एक तसं हॉटेल जिथे मस्त असं मटन रस्सा असा काला बिला करून भाकरी. आणि गाईज कमेंट आल्या तुमच्या की आम्ही बिर्याणीचा ब्लॉग विसरलो नाही. सो बरोबर आहे आठवण पण करून दिली आहे तुम्ही लोकांनी की बिर्याणी मटन रस्सा जसं ते सेम केलं होतं ना तसंच परत घरी बनवा आणि व्हिडिओ रेसिपी सगळं शूट करून आमच्यापर्यंत आम्हाला दाखवा. सो नक्की आम्ही बनवणार आहे. आता तसंही श्रावण सोमवार चालू होणार आहे त्याच्या आधीच आम्हाला करायला लागणार. त्याच निमित्तानं आम्हाला पण खायला मिळते. सो लवकरच करू आहे ना प्लॅनिंग. गाईज तुम्ही म्हणताय ना अनन्याची स्किन केअरचं रुटीन हे बघा. स्किन केअरचं रुटीन हे आहे. ये है मेरे स्किन केअर का राज. भरवली बघा पूर्ण. एवढा पावडर लावते तेव्हा ती गोरी दिसते. ॲक्च्युअलमध्ये काळे आहे ही. मला फसवलंय ब्युटी पार्लरवाल्यांनी. अनन्या संगत लग्न करून फसलोय. ब्युटी पार्लरवाल्यांनी फसवलंय बघा. हे असं गोरी करून पाठवली त्याला ॲक्च्युअलमध्ये ती काळी आहे. आता हिचा मेकअप निघाल्यानंतर काळी होते ती साफ खूप कसं. जण विचारतात ना माझं स्किन केअर सांग तर हे आहे माझं स्किन केअर. गाईस तसं काही नाही. आम्ही एक शूट करावं आहे त्यासाठी पावडर जास्त लावायचा आहे. सो लवकरच हा पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. काय माहिती बाबा फोन आलता तुमच्या ॲड्रेसला मी येणार नाही. तुम्ही येऊन कलेक्ट करायला लागणार. त्या ॲड्रेसला सर्व्हिसेबल नाही आहे. मी तर काय ऑर्डर केलं नाही. माझे पार्सल कसं काय काय माहिती तूच आता ऑर्डर करतेस तुलाच माहीत. नाही तर असलं काय केलं प्रोडक्ट अशी आणि कपडे बिपडे असतील पण ही काय प्रोडक्ट तर नाही आपल्याला कुठलं काय बघा तूच मागवलं काय घेणंच काय तर मागवलं आणि मला म्हणावं वाटलं की तुझं प्रोडक्ट आले काय तर आले तुझं पार्सल हे होतं बघ. हाँ रोज येते पार्सल त्यामुळे मी कंट्रोल ये क्या है इसमें काय कसं कसं हां इंदोरवरनं मागवलं खास. भेटत नाही. अतुलने हे आवळा कॅन्डी मागवलं इंदोरवरनं खायला. किती 1 किलो आहे काय 1 किलो बघा. मम्मीला आवडते आम्ही खाल्लेलं ना. होय काय काय मत कर कार्य नाही ग आवळा कॅन्डी तुला आवडते ती थोडा दाखवूनच त्यांना घेतली. थोडंच कापणार आहे काय थोडंच कापणार आहे तुला मला येण्यापुरतं. ते हात धुतलाय की तर गाईज आवळा कॅन्डी डोक्याला चांगली असते ना. हेअरला हा केसांना चांगली असते चेहऱ्याला पण बरं असते. काय बघा ही अशी कॅन्डी करू काय काय की दोन हे ओके जरासं हे मसालेदार आहे का हे दे 1 किलो किलो 220 रुपयाला बसले पण कुरिअर चार्जेस घेऊन 400-450 रुपये बसले. हो एवढं लांब एवढं महाग आहे शुकुरिया लांब नाही आपण करू नये 2 आला असतं ते 1 आलं हो
चांगलं. होलसेल प्राइसला दिले त्यांनी. नाही तर महाग आहे का? चांगला आहे. तिथं डिस्ट्रीब्युटर आहे तुमचा सांगलीत. तिथे गेलो त्यांनी फोन लावून दिला तिथे, हं? पण त्यांच्याकडे माल नव्हता किंवा मग आता इथूनच घ्यायचं जर लागलं तर. नाही घरीच करायचं. काय होतं त्या पॅकेटमध्ये? म्हणते भया म्हणलं पार्सल आहे. मी म्हणलं पार्सल मी तर काय मागवलं नाही. काय आहे? नाही नाही तुझंच आहे. फोन आलता मन घरापाशी देऊ शकत नाही हा. असं म्हणायला फसवा लावलाय. आणि ऑर्डर केलंय बा आपल्यासाठी काय आहे? हे आवळा कॅन्डी पाचक ग. असं जरा असं स्पायसी थोडीशी आणि चांगली खा की. सगळं खायचं नाही तोडून दे, एवढं नको. अगं लय भारी आहे. खाऊन तर बघ तोंडात टाक. नको नको एवढं नकोय मला. टाकतं पण मला एवढं नकोय. मला आधी टेस्ट तर बघू दे. खा. काही चाललं तर मी खायचं. खायचं का तर जाशील. चाव की चावल्यावर मजा येते. पाचशे काय हा का हा का भ्यायला आलं काय चालते काय. चांगलं हे बघा खास इंदोरवरून मागवले. ऑनलाईन केलं काय? पाचशे किती रुपयाला? तू आम खा गुटली आमची लेकिन ये आम होता ये आवला कौन सी बताना पड़ेगा. आवला खा ना, आवला का बीज मत खा.